समास दुसरा. विवरण निरूपण. श्रीराम. मागा बोलिले लेखन भेद, आता ऐका अर्थभेद. नाना प्रकारीचे संवाद, समजून घ्यावे. मागील समासात लेखनाच्या भेदाबद्दल सांगितले. आता अर्थभेद ऐका. माणसाने नाना प्रकारचे संवाद समजून घ्यावेत. शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद. नाना शब्दांचे शब्दभेद, जाणून पाहावे. शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दांचे शब्दभेद जाणून घ्यावेत. नाना आशंका प्रत्युत्तरे, नाना प्रचित साक्षात्कारे. जेणे करिता जगदांतरे, चमत्कारिती. नाना प्रकारच्या शंका आणि त्यांची प्रत्युत्तरे, नाना प्रकारचे अनुभव आणि साक्षात्कार यांच्या घटना त्याने जाणून घ्याव्यात. त्या ऐकून जगातील लोकांना आश्चर्य वाटावे. नाना पूर्वपक्ष सिद्धांत, प्रत्ययो पहावा नेमस्त. अनुमानाचे स्वस्त व्यस्त, बोलोची नये. वक्त्याने नाना पूर्वपक्ष आणि सिद्धांत यांचा खात्रीपूर्वक अनुभव घेऊन मग बोलावे. अनुमानाने असंबद्ध असे कधीही बोलू नये. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, प्रचिती विणवघी भ्रांती. गलग्यामधील जगज्योती, चेतेल कोठे. प्रवृत्ती असो वा निवृत्ती, अनुभवाशिवाय सर्व व्यर्थ होय, भ्रांतीच होय. गराठ्यातील अग्नी जसा चेतत नाही, त्याप्रमाणे केवळ कल्पनेने अनुभव दीप प्रकाशणार नाही. हेत समजून उत्तर देणे, दुसऱ्याचे जीवीचे समजणे. मुख्य चातुर्याची लक्षणे, ते हे ऐसी. प्रश्न विचारण्याच्या मनातील हेतू समजून प्रश्नाचे उत्तर द्यावे. दुसऱ्याच्या अंतरंगातील विचार जाणावेत, ही चातुर्याची लक्षणे आहेत. चातुर्य वेवीण खटपट, ते विद्यादी फळकट. सभेमध्ये आट घाट, समाधान कैचे. ज्याच्या अंगी चातुर्य नसते, त्याचे बोलणे करणे सर्व व्यर्थ ठरते. त्याची विद्या फोलपटासारखी अर्थहीन होय. ज्या सभेमध्ये खंडन मंडनाचा आटापीठ चालतो, तेथे समाधान कसे बरे असणार. बहुत बोलणे ऐकावे, तेथे मोण्याची धरावे. अल्पचिन्हे समजावे, जगदांतर. लोकांचे खूप बोलणे ऐकून घ्यावे, आपण तेथे मौनच धरावे. थोड्याशा चिन्हावरून लोकांचे अंतरंग जाणून घ्यावे. बाष्कळामध्ये बैसो नये, उद्धटसी तंडो नये. आपणाकरिता खंडो नये, समाधान जनाचे. स्वच्छंदपणाने वागणाऱ्या लोकात बसू नये. उद्धट माणसाबरोबर भांडण तंटा करू नये. आपल्या वागण्याने लोकांचे समाधान भंगणार नाही, याची काळजी घ्यावी. नेणतपण सोडू नये, जाणपण फुगो नये. नाना जणाचे हृदये, मृद शब्दे उकलावे. आपले नेणतेपण सोडू नये, जाणतेपणाने ताठ्याने वागू नये. आपल्या मृदू भाषणाने अनेक लोकांची हृदये उकलावीत. प्रसंग जाणावा नेटका, बहुतासी जाजू नका. खरे असताची नासका, फड होतो. प्रसंग कसा आहे हे नीट समजून घ्यावे. अनेकांशी नुगीच झगडा करू नये. त्यामुळे आपले म्हणणे खरे असेल तरी सभेच्या रंगाचा बेरंग होतो. शोध घेता आळसो नये, भ्रष्ट लोकी बैसो नये. बैसले तरी टाकू नये, मिथ्या दोष. कुठल्याही गोष्टीचा शोध घेण्यात आळस करू नये. भ्रष्ट लोकात बसू नये. समजा बसावे लागले तरी खोटे दोषारोपण करू नये. अंतरार्थाचे शोधावे, प्रसंगी थोडेची वाचावे. चटक लावूनी सोडावे, भले मनुष्यासी. जो कोणी दुःखी असेल, त्याच्या अंतरातील दुःख जाणून घ्यावे व ते दूर करण्याचा प्रयत्न करावा. प्रसंगी थोडेच वाचावे, पण भल्या माणसांना आपली चटक लावून सोडावे. मजा लसीत बैसो नये,
समाराधनेसी जाऊ नये. जाता येळी वाणे होय जेणे आपुले. सभेत बसू नये. जेथे मुक्तद्वार अन्न संतर्पण असते तेथे भोजन करण्यास जाऊ नये. जर गेलो तर आपले जिणे ओशाळवाणे होते. उत्तम गुण प्रगट व्हावे मग भलत्यासी बोलता याफावे. भले पाहून करावे शोधून मित्र. आपल्या अंगचे उत्तम गुण प्रकट करावेत, म्हणजे मग कोणाशीही बोलले तरी आपली किंमत राहते. उत्तम माणसे पारखून मग त्यांच्याशी मैत्री करावी. उपासने सारिखे बोलावे सर्व जनासी तोष व्हावे. सगट बोरे पण राखावे कोणी एकासी. उपासनेला साजेल असे बोलावे, सर्व लोकांना संतुष्ट करावे, सरसकट सर्व लोकांशी चांगले संबंध राखावेत. ठाई ठाई शोध घ्यावा मग ग्रामी प्रवेश करावा. प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे. कुठल्याही गावात प्रवेश करण्यापूर्वी ठिकठिकाणी माहिती गोळा करून मग प्रवेश करावा. तेथे सर्वांशी आपलेपणाने वागावे. उंच नीच म्हणू नये सकळांचे निववावे हृदय. हस्तमानी जाऊ नये कोठे तरी. त्यात उच्च नीच भाव ठेवू नये. सर्वांचे हृदय निववावे. सूर्यास्तानंतर उगीच भलतीकडे जाऊ नये. जगामध्ये जगमित्र जिव्हे पासी आहे सूत्र. कोठेही सत्पात्र शोधून काढावे. जगात सर्वांशी मैत्री करायची असेल तर त्याचे सूत्र आपल्या जिव्हेपाशी आहे. म्हणजे आपण जर गोड बोललो तर सर्वांशी मैत्री जुळते. आपण जेथे जाऊ तेथील उत्तम माणसे शोधून काढावीत. कथा होत ती तेथे जावे द्विदिनासारखे बैसावे. तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी. गावात जेथे कथा होत असेल तेथे आपण जावे, पण दिनांसारखे बसावे आणि अंतर्यामी तेथील सर्व मर्म जाणून घ्यावे. तेथे भले आढळती व्यापा तेही कळो येती. हळूहळू मंद गती रीग करावा. तेथे भले लोकही आढळतात, विशाळ अंतकरणाचेही लोक कोणतेही कळत येते. मग हळूहळू मंद गतीने तेथे शिरकाव करावा. सकळामध्ये विशेष श्रवण श्रवणाहून थोर मनन. मनने होय समाधान बहुजनासी. सर्व साधनात श्रवणाचे फार महत्त्व आहे, पण श्रवणाहूनही मनन श्रेष्ठ आहे. अनेक लोकांचे समाधान मनानेच होते. धूर्तपणे सकळ जाणावे अंतरी अंतर बाणावे. समजल्या वीण सिनावे कासयासी. धूर्तपणाने सर्व काही जाणून घ्यावे आणि आपल्या अंतर्यामी लोकांचे अंतरंग समजून घ्यावे. समजल्याशिवाय उगीच शिणण्यात काय अर्थ आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास दूसरा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास दूसरा समाप्त.